निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। गेल्या 2 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानकपणे जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराची पाणी पातळी 4 फुटांनी वाढली। तब्बल दशकभरानंतर एवढी पाणी पातळी वाढल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे। परंतु परिसरातील दूषित सांडपाणी देखील या सरोवरामध्ये सोडलं जात असल्यानं पाण्याचा रंग बदललाय। त्यामुळे सरोवराची जैवविविधता देखील धोक्यात आली आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनानं याची दखल घेऊन सांडपाणी नियोजन संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे। मित्रांनो, सध्या आपण आहोत जगप्रसिद्ध लोणार सरोवरमध्ये, जे बेसॉल्टिक रॉक मधलं जगातील एकमेव सरोवर आहे। परंतु सध्या पाऊस पडल्यानं सध्या सरोवराची पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे। आतापर्यंत बघितल्यावर आतापर्यंतच्या दशकामध्ये जी एवढी पातळी कधीच नाही वाढली, ती आज पातळी वाढलेली आहे। आणि या पातळी वाढण्यामुळे याच्या सरोवराची जी जैवविविधता आहे ती धोक्यात आलेली आहे। आता गावातलं जे सांडपाणी आहे पावसाचं, तेही सरोवरात जाताना आपल्याला दिसत आहे। हे सरोवरातलं पाण्याचा आपण जो प्रकल्प मांडलेला आहे, तो प्रकल्प कसा चालू आहे व कसं काम करतो याबद्दल सर्वांना शंका निर्माण होत आहे। तरी हे पाणी आज जाऊ नये याविषयी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे व सरोवराचं नैसर्गिक सौंदर्य वाचवलं पाहिजे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।